श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण दिंडोरी मार्गातर्फे जे काही होळीचे उपाय आहेत ते पाहणार आहोत। तर 11 उपाय आहेत। हे 11 उपाय खूप असे जबरदस्त आहेत, ते तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। यातील तुम्ही कुठलीही जी बाधा असेल त्या बाधानुसार तुम्हाला एकच उपाय करायचा आहे। सर्व उपाय तुम्ही नाही केले तरी चालतील, कारण आपल्याला जी बाधा आहे त्याच्यानुसारच आपण उपाय करायचे असतात। तर होळीच्या दिवशी काय करायचं आपल्याला सर्वप्रथम पाहूया। तर पहिला उपाय काय करायचा, घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी। दुसरा उपाय, 11 प्रदक्षिणा माराव्यात, नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी। त्यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात। तिसरा उपाय, होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रज्वलित करावे, सर्व त्रास निघून जातो। चौथा उपाय, गोमती चक्र, 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे। पाचवा उपाय, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी, त्याने भूतप्रेत नजर दोष करणे दोष लागत नाहीत। सहावा उपाय, होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3-3 पाठ करावे, मनोकामना ह्या पूर्ण होतात। सातवा उपाय, होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते। आठवा उपाय, नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावते वेळेस पुरणपोळी खाऊ घालावी, घरी चौमुखी दिवा लावावा, सर्व देवतेची पूजा करावी, त्यामुळे सुद्धा बाधा निवारण होते। नववा उपाय, राहूचा दोष असेल तर नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून त्यात थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावा, त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास असेल, दोष असेल तो निघून जातो व अडलेली कामे होतात। 10वा उपाय, जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी म्हणजे 2 मुखाचा दिवा लावा व त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व प्रार्थना करा, आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका। ही क्रिया श्रद्धेने तुम्ही नक्कीच करा। आपल्याला हा दिवा कणकेचा दिवा लावायचा हे लक्षात ठेवा, 2 मुख असलेले, आणि हा उपाय करा, नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत होईल। 11 उपाय, दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात। नंतरचा 12 उपाय, विवाह होत नाही, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे। या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्या। होळीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला धुलिवंदनाला हीच क्रिया करायची आहे। आपल्याला ही क्रिया शिवलिंगावर अर्पण करायची आहे, म्हणजे शिवमंदिरात जाऊन करायची। तर आपल्याला हा उपाय रंगपंचमीपर्यंत करायचा आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुमचा विवाह नक्कीच जुळून येईल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।